जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये वेळेला फार महत्व आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की वेळेनुसार आपली सर्व कामे आपल्याला करता आली पाहिजेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की दैनंदिन जीवनामध्ये वेळेला फार महत्व आहे. त्यामुळे आपली कामे वेळेवर केली नाहीत तर कोणती वेळ आपल्या आयुष्यामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही. दैनंदिन जीवनामध्ये वेळेला फार महत्व आहे. आपली कामे जर वेळेवर केली नाही तर कोणती वेळ आपल्या आयुष्यामध्ये येते हे आपण सांगू शकत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की जीवनातील प्रत्येक क्षण जागरूकतेने आपल्याला खर्च करता आलं पाहिजे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की मनाने देहाने आणि वाचेने मांगल्य जपणे, मनाने देहाने आणि वाचेने मांगल्य जपणे, सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवणे, सर्व मर्यादा सांभाळणे, ज्याला जमले त्याला ज्ञानाची मूर्ती होता येते, त्याला ज्ञानाची मूर्ती होता येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मूर्तीमधील सुबकता सात्विकता अंगी येण्यासाठी समर्थ म्हणतात की मूर्तीमधील सुबकता आणि सात्विकता अंगी येण्यासाठी काही पथ्य पाळावी लागतात आणि त्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो आणि वेळ हा त्यासाठी राखून ठेवावाच लागतो आणि तो वेळ सत्कर्मी लावावाच लागतो. त्यानंतरच ज्ञान हे जन्माला येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये 3 टप्पे असतात. आपल्या आयुष्यामध्ये हे 3 टप्पे असतात. ते 3 टप्पे कोणते? तर पहिलं म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे म्हातारपण. पहिलं म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे म्हातारपण. हे जीवनातील 3 अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. या 3 गोष्टी आयुष्यात फार महत्वाच्या असतात. एक म्हणजे वेळ, दुसरी म्हणजे ऊर्जा आणि तिसरा म्हणजे पैसा. या 3 गोष्टी आयुष्यात फार महत्वाच्या असतात. एक म्हणजे वेळ, दुसरी म्हणजे ऊर्जा आणि तिसरा म्हणजे पैसा. बालपणात वेळ आणि ऊर्जा पुष्कळ असतो. समर्थ म्हणतात की बालपणामध्ये भरपूर आपल्याकडे वेळ असतो, भरपूर ऊर्जा असते, पुष्कळ असते, पण त्यावेळेस मात्र पैसा तिथे नसतो. तारुण्यात ऊर्जा पुष्कळ असते, तारुण्यामध्ये ऊर्जा पुष्कळ असते, त्या जोरावर पैसा कमवता येतो. तारुण्यामध्ये आपल्यामध्ये ऊर्जा पुष्कळ असते, त्या जोरावर आपल्याला पैसे कमवता येतात. पण कुटुंबाने कुठे निसर्गरम्य ठिकाणी जाऊया म्हटले तर तेथे वेळ नसतो. आपल्या सर्व कुटुंबाने जर म्हटलं की आपण निसर्गरम्य वातावरणाच्या ठिकाणी फिरून येऊया, त्यावेळेस मात्र आपल्याकडे वेळ नसतो आणि मग मात्र म्हातारपण गाठीला येतं. मग मात्र म्हातारपण येतं. म्हातारपणी मात्र वेळ आणि पैसा दोन्ही असतो. म्हातारपणी मात्र वेळ आणि पैसा दोन्ही असतो, पण ऊर्जा मात्र नसते. पण मात्र आपल्यामध्ये ऊर्जा नसते. आपल्यामध्ये तारुण्यासारखी ऊर्जा म्हातारपणी नसते. म्हातारपणात वेळ आणि पैसा भरपूर असतो, पण ऊर्जा मात्र नसते. म्हणून समर्थ म्हणतात की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात ऊर्जा ही अत्यंत आवश्यकता असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये ऊर्जा ही अत्यंत आवश्यकता असते आणि ती विचारातूनच येते आणि जीवनाचे सोने करते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवनाची जडणघडण करताना काही गोष्टी विचार करून वेळेत साध्य करावी लागतात. यासाठी जीवनाची जडणघडण करताना काही गोष्टी विचार करून वेळेत साध्य करावीच लागतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जसा दारूच्या आहारी गेलेला माणूस हा वाया जातो आणि शेवटी मानसिकदृष्ट्या खचून जातो आणि कामाच्या अति आहारी गेलेला माणूस मात्र त्यावेळी कदाचित भरपूर संपत्ती कमवतो, पैसा कमवतो आणि स्वतःबरोबर कुटुंबाला सुखविलासाची भरपूर साधने पुरवतो. स्वतःबरोबर कुटुंबालाही सर्व काही सुखाची साधने पुरवतो. पण एक वेळ त्याच्या अशी येते की सुखाची साधने पुष्कळ असतात. सुखाची सर्व साधने पुष्कळ असतात. अगदी वेळही असतो, पण सुखाचा आस्वाद घेण्यासाठी उपभोग घेण्यासाठी त्याला शरीर साथ देत नाही. मग समर्थ म्हणतात की असे का होते? त्याला एकच उत्तर आहे. आपण पैशाचा जमा खर्च चोख ठेवला असतो, पण जमा खर्चाचा अंदाजपत्रकही वर्षाच्या सुरुवातीला आपण तयार करतो. पण वेळेच्या बाबतीत मात्र जागरूकता, शहाणपणा, विवेक दाखवायलाच पाहिजे. जागरूकता, शहाणपणा आणि विवेक हा दाखवायलाच पाहिजे. तिकडे दुर्लक्ष केले तर मात्र आपलं नुकसान होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये
आयुष्यामधील वर्षानुवर्ष चाललेली आहेत. आपण जाणाऱ्या क्षणाचा विचार केला पाहिजे. आपण जाणाऱ्या क्षणाचा विचार केला पाहिजे. वेळीच मंगलवाणी जपली पाहिजे. वेळीच आपली मंगलवाणी जपली पाहिजे. वेळेच्या बाबतीत जागरूकता राहिली नाही तर आयुष्य फुकटच जाईल. वेळेच्या बाबतीत जर आपण जागरूकता ठेवली नाही तर आपलं आयुष्य हे फुकटच जाईल. म्हणून समर्थ म्हणतात की पैसा मिळवता येतो, खर्चही करता येतो. पैसा कधीही मिळवता येतो, खर्चही करता येतो, पुन्हा मिळवता येतो. प्रसंगी एखाद्या आर्थिक संस्थेकडून सोनं तारण ठेवून त्याच्यावरही पैसा आपण कमवू शकतो. कर्ज रूपाने उसने घेऊ शकतो. व्याजासकट आपण ते परतही करू शकतो. पण वेळ प्रसंगी उपयोगी पडावा म्हणून पैसे बँकेत ही आपण शिल्लक ठेवतो. आता सांगा, वेळेच्या बाबतीत असे काय करता येते का? समर्थ म्हणतात की आता वेळेच्या बाबतीत मात्र असे काय करता येते का? एकदा गेलेली वेळ मागून परत येत नाही. आणि ती शिल्लकही ठेवता येत नाही. यासाठी प्रत्येक येणाऱ्या क्षणाचे वेळेचे महत्व वेळीच ओळखले पाहिजे. वेळीच ओळखले पाहिजेत. गेलेले आयुष्य फिरून परत येत नाही. गेलेले आयुष्य फिरून परत येत नाही. काळ आणि वेळ एक मार्गी असतात. तेव्हा वेळेचे नियोजन करून जीवनातील येणारे क्षण आनंदाने उत्साहाने आणि प्रसन्नतेने उजळून टाकावे. हाच खरा जीवन गौरव असतो. जीवनातील येणारा क्षण आनंदाने, उत्साहाने आणि प्रसन्नतेने उजळून टाकणे हाच खरा जीवन गौरव असतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत त्याचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे आणि वेळेचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.